नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। अक्षय तृतीया जवळ आलेली आहे, म्हणूनच आज आपण अक्षय तृतीया विशेष थाळी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण वाटाणा आणि बटाट्याची आमटी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, फ्रेश वाटाणे आहेत। हे सगळ्यात आधी भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यामुळे वाटाण्याचा कच्चा स्मेल निघून जातो आणि आमटीमध्ये चवही छान लागते। तर वाटाणे भाजून झालेले आहेत, याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची, अर्धा चमचा जिरे आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊया आणि कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा भाजून घेते। बघू शकता कांदा मऊ झालेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। 4 लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालून घेतलेला आहे यामध्ये आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हे भाजून घेऊया। टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यामध्ये एक बटाटा बारीक चिरून धुवून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि भाजलेला वाटाणाही घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेला आहे। मीठही घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे। कॅमेरा ऑन करायचा राहून गेला होता, त्यामुळे ते शूट नाही झालं। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर केला तरीही चालेल। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। 2 ग्लास पाणी घालून घेते यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि याला उकळी आली की बारीक गॅसवर वाटाणा शिजण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। आता आपण पालक गरगट्टा बनवणार आहोत, म्हणजेच घोटलेली पालकची भाजी। तर त्यासाठी इथे मी 1 जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आता बारीक चिरून घेऊया। तर पालक मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घेऊया। 1 चमचा शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। पालक गरगट्यामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात। आता पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि पाणी घालून घेऊया। पाऊण ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे चमच्याच्या साहाय्याने जरा मिक्स करून घेऊया, म्हणजे डाळ आणि हरभरे खाली गेले की ते व्यवस्थित शिजतील। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, हे साईडला ठेवून देऊया आणि याच सोबत कुकरला आपण डाळ लावणार आहोत। तर इथे पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। हे दोन्ही आता एकत्र आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। तर त्यासाठी कुकरमध्ये मी डाळ खाली ठेवून घेते, त्यावरती झाकण लावून पालक ठेवून घेते आणि आता हा कुकर बंद करून हे दोन्ही शिजवून घेऊया। हा कुकर होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या कुकरला भात लावून घेऊया। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे कुकरमध्ये ठेवून हा भातही आपण कुकरला लावून घेऊया। वाटाण्याची आमटी ही आपली तयार झालेली आहे, बघू शकता एकदम मस्त दिसत आहे। आता गॅस बंद करून घेऊया। दोन्ही कुकर होत आहेत तोपर्यंत इथे आपण आमरस बनवून घेऊया। तर आमरस बनवण्यासाठी इथे मी आंबे 2 तास झाले पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, त्याने काय होतं तर आंब्यातली उष्णता कमी होते। तर आता आपण आंब्यांची साल काढून घेऊया। इथे अल्फान्सो मँगो घेतलेले आहेत मी, तर याची आपण साल काढून घेऊया। बघू शकता अल्फान्सो मँगोची साल एकदम व्यवस्थित निघते, बघू शकता एकदम व्यवस्थित निघत आहे, जरासुद्धा गर वाया जात नाही। बघा कलरही एकदम मस्त आहे आंब्याचा। तर इथे मी आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। तर ह्या आंब्याचा गर आता आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच कट करून काढून घेऊया।
कट करून सुद्धा राहिलेला जो गर असतो तो असा हाताने मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घ्यायचा आणि त्यानंतर राहिलेला गर आहे तो भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कुई चोळून काढून घ्यायचा। आता यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेऊया। साखर कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे। सुंठ पावडर घातल्यामुळे आमरस बाधत नाही, म्हणजे आमरसचा त्रास होत नाही खाल्ल्यानंतर। आणि चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे, त्यामुळे आमरसला चव छान लागते। आणि हे पाणीही यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला फिरवून घेऊया। बघू शकता आमरस बनून तयार झालेला आहे। तुम्हाला जेवढा घट्ट किंवा पातळ आमरस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता। तर आमरस तयार झालेला आहे, बघू शकता एकदम मस्त दिसत आहे। तर हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया। तर कुकरही इथे झालेला आहे। तर आता आपण पालक गरगट्टा बनवायला घेऊया। पालक ही एकदम व्यवस्थित शिजलेला आहे, तर तो आता आपल्याला घोटून घ्यायचा आहे। तुम्ही रवीच्या साहाय्याने सुद्धा घोटू शकता। मी ते मॅशरचा उपयोग करत आहे बारीक करण्यासाठी। शेंगदाणे बारीक नाहीत करायचे, फक्त पालक आणि डाळ बारीक करून घ्यायची। पालक व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे। आता आपण गरगट्टा बनवायला घेऊया। तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया। एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा मऊ झालेला आहे। आता यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि मिरचीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत हे भाजून घेऊया। छान खमंग वास सुटलेला आहे। एखादा मिनिट हे भाजून घेतल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठही वापरू शकता। टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण पालक घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान रंग आलेला आहे पालक गरगट्ट्याला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हा गरगट्टा बारीक गॅसवर 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊया। पालक गरगट्टा बनून तयार झालेला आहे। खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतो। तर आता गॅस बंद करून घेऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया। आता आपण वरण तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 2-3 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, जिरे घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवर हे एखादा मिनिट भाजून घ्यायचं। फोडणी बारीक गॅसवरच करायची, नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता असते। एखादा मिनिट हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे। डाळ मी व्यवस्थित घोटून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ वरण हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि आता या वरणाला उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता वरणही आपलं तयार झालेलं आहे। छान उकळी आलेली आहे याला। तर आता गॅस बंद करून घेऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया। आता आपण मसाले भात बनवणार आहोत। तर त्यासाठी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 इंच दालचिनी, 1 वेलची, 3 लवंगा आणि 2 तमालपत्री घेतलेली आहे। ती तेलामध्ये घालून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजलेला आहे। आता यामध्ये पाव वाटी वाटाणा, 1 छोटं गाजर बारीक चिरलेलं, 1 बटाटा आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेतलेला आहे आणि
या भाज्या 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि हे व्यवस्थित एखादा मिनिट भाजून घेऊया. भाज्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आणि एखादा मिनिट हे सर्व भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे. मी ते 2 ते 3 वाट्या पाणी घालून घेत आहे. तुम्हाला किती सुट्टा किंवा मऊ भात हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. तूप घातल्यामुळे भात एकदम छान मऊ शिजतो आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरला झाकण लावून भात शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि चपाती बनवण्यासाठी आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झालेली आहे. याला आता तेल लावून घेऊया आणि व्यवस्थित मळून ही साईडला ठेवून देऊया. आता आपण बीटरूट कोशिंबीर बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 बीट बारीक किसून घेतलेला आहे, ते बाउलमध्ये घालून घेऊया. अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पाव चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे साधं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये घालण्यासाठी फोडणी बनवून घेऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची 4 ते 5 पाने घालून घ्यायची आहेत आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एखादा मिनिट. आता ही फोडणी आपल्याला कोशिंबीरवर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बीटरूट कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे आता साईडला ठेवून देऊया आणि आपण चपाती बनवायला घेऊया. तर कणिक थोडीशी अजून मळून घ्यायची आणि पाहिजे त्या आकाराचा गोळा घेऊन आपण चपाती लाटायला घेऊया. थोडीशी चपाती लाटून घेतल्यानंतर त्याला आतमध्ये तेल लावून घेऊया. तेल लावण्यात थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्या घड्या घालून घेऊया आणि आता आपण चपाती लाटून घेऊया. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ही भाजून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे चपाती तव्याला चिटकत नाही. चपाती भाजलेली आहे. आता ही काढून घेऊया आणि थोडंसं तळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याचबरोबर आपले थाळीमधले सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत. अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे आणि बघू शकता एकदम कलरफुल थाळी झालेली आहे. तर तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या अक्षय तृतीयेला ही थाळी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.